मोठी बातमी समोर येते। मालेगावच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या यादवराव नारायण जाधव विद्यालयाच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संस्थेत बोगस कर्मचारी भरती केल्याचा आरोप यावेळी त्यांच्यावर करण्यात आलाय। त्यामुळे मालेगाव न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। शेखर अशोक पाटील यांनी सुनील माधवराव वर्गे, तत्कालीन चेअरमन, जिभाऊ रघुनाथ आयरे, सेक्रेटरी नंदलाल भिकाजी ताजने, मुख्याध्यापक व भरती करण्यात आलेला उमेदवार संदीप विश्वनाथ जाधव यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे। सदर उमेदवाराची नियुक्ती करून यांनी त्यास वेतन व फरक व इतर भत्ते देऊन शासनाची सुमारे 45 लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे। याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याचा तपास चालू आहे। या प्रकरणी तक्रारदार शेखर पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। आपल्यासोबत जे तक्रारकर्ते आहेत ते सुद्धा आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमकं ते प्रकरण काय आहे, काय सांगत? मी शेखर अशोक पाटील एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आरटीआय कार्यकर्ता आहे। मी महात्मा फुले शिक्षण संस्थेमध्ये आरटीआय लावून काही माहिती मिळवली। त्या संदर्भात माझ्या निदर्शनात आले की यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडलेले आहेत। या संदर्भात मी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे चेअरमॅन सुनील माधवराव वर्गे व सेक्रेटरी जिभाऊ रघुनाथ आहिरे हे बेकायदेशीर संचालक मंडळाचे पदाधिकारी आहेत। यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन माजी मुख्याध्यापक ताजने यांच्या सोबत घेऊन संगनमत करून संदीप विश्वनाथ जाधव म्हणून एक कर्मचाऱ्याची कुठली शैक्षणिक पात्रता नसताना याला या आरक्षणाच्या पदावर नियुक्ती देऊन शिक्षण अधिकाऱ्याच्या पत्रात खाडाखोड करून शासनाची फसवणूक करून जवळजवळ 40-45 लाखाची फसवणूक केलेली आहे। या संदर्भात आम्ही छावणी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केला व मेहरबान कोर्टात जाऊन दाद मागितले। तर कोर्टाने आम्हाला न्याय दिला आणि कोर्टाने यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि या शिक्षण संस्थेत अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात शिक्षक भरतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। माननीय मंत्री साहेब भुसे साहेब यांना विनंती करतो की या शिक्षण संस्थेने बोगस कर्मचारी भरती करून शासनाचा 100 कोटीच्या वरती निधीची लूट केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून या संपूर्ण दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मी साहेबांकडे विनंती करतो। आता या प्रकरणाकडे शिक्षण मंत्री दादाजी भुसे काय भूमिका घेतात हे बघणे देखील महत्त्वाचं ठरेल। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।